न्यायासाठी आमचं घर उद्ध्वस्त करून टाकले. आम्हाला हाणमार केली लोकांनी. त्या लोकांना आरोपीला अटक केलं नाही की आमच्या सतीच्या घराला कॅमेरे होते. वन खात्यावाले आम्ही 100 वर्षापासून ती जमीन करतोय. मग 100 वर्षापासून त्यांचे काय डोळे झाकून गेलते का तेव्हा. 200 हरण साहेब कुणाला कोंबडी मारता येत नाही, कोंबडी सुद्धा कोणा लवकर धरू शकत नाही. ते 200 हरण धरू शकता आहे का सर? असं सत्य आहे का? आणि ते कुणाकडे पुरावा आहे का 200 हरणाचा? थोडेच पैसे होते त्याचे स्टार बनवण्यामध्ये असं केलं होतं, फक्त एन्जॉय करून म्हणून थोडे उडवले होते पैसे. आम्ही चूक केली सर, ते सजा भोगतेत आम्ही मान्य करतो, पण आम्हाला का सजा? आमच्या लेकराला 25 लेकर आहेत, 100 शेळी आमच्याकडे. आमची शेळ्या सुद्धा मारून टाकल्या, साऱ्या धरून नेल्या त्या लोकांनी. ते आम्हाला का सजा सर? बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर पूर्ण महाराष्ट्र तापला होता आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाली. मग त्यामध्ये हत्यारे जे होते त्यांना पकडण्यात आलं. त्यातला एक मुख्य आरोपी देखील फरार आहे. मात्र त्यानंतर सगळ्या घडामोडी घडल्यानंतर राज्यातले राजकारण तापलं आणि पुढे जाऊन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता. राजकीय वातावरण तापलं. त्यानंतर अशा पद्धती प्रकरण घडणं यासाठी महाराष्ट्रासाठी हे क्लेशदायक होतं. हे सगळं राजकारण होत असताना एका बाजूला बीडमधील एक व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ होता खोक्या म्हणजे उर्फ सतीश भोसले याचा, की जो एका व्यक्तीला मारताना तो व्हिडिओ होता. अतिशय अमानुष पद्धतीने तो मारत होता आणि त्यानंतर अनेक व्हिडिओ त्याच्या समोर आले आणि तो जो होता खोक्या हा बीड जिल्ह्यातला होता आणि त्याच्या तो हा जे आपले आहे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात होतं. तो कार्यकर्ता आहे असं सुरेश धस यांनी देखील मान्य केलं होतं. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केली, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे, कस्टडीत आहे. मात्र त्याचं कुटुंब मंत्रालय या परिसरामध्ये ह्या रस्त्यावरती बसलंय. मी हे कुटुंब दाखवू शकतो. त्यांची पत्नी तेजू भोसले आहे, त्यांची वहिनी आहे आणि त्यांचं सगळं कुटुंब मंत्रालयाच्या दारात आले. का दारात आले, का थांबले, कधी आले ते मुंबईमध्ये, सविस्तर माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न आपण त्यांच्याकडनं घेऊ. तेजू भोसले ह्या त्यांच्या पत्नी आहे. ताई, तुम्ही मुंबईत का आलात? काय कारण नेमकं? न्याय मागायसाठी आलो सर. इथं 2 दिवस झालं आज मुंबईमध्ये आहे. न्यायासाठी आमचं घर उद्ध्वस्त करून टाकले. आम्हाला हाणमार केली लोकांनी. त्या लोकांना आरोपीला अटक केलं नाही. तात्काळ आरोपी अटक करायला पाहिजे. काहीच केलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे. त्यांची वहिनी देखील आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, नेमकं काय म्हणजे काय प्रकरण आहे? कारण की तुम्ही मुंबईवरनं मुंबईत आलात, कधी आलात आणि किती दिवस सध्या राहता कुठे? आम्ही रेल्वे स्टेशनला राहतो. आम्ही 3रा दिवस आहे. रेल्वे स्टेशनला राहतो आम्ही 2 दिवस झाले. आज आमचा 3रा दिवस आहे. आम्ही दिवाणी साहेबाला आमच्याकडे कागदपत्र नाही आहे. आम्ही तशी विनंती केली तिथं, तर आम्हाला पास भेटलेले आहेत. तर आम्ही आता पास भेटून आम्ही दिवाणी फडणवीस साहेबाला भेटणार आहे. ही आमची जी सत्य परिस्थिती आहे ते आम्ही तिथं सांगणार आहे की आमच्या सतीच्या घराला कॅमेरे होते. वन खात्यावाले आम्ही 100 वर्षापासून ती जमीन करतोय. मग 100 वर्षापासून त्यांचे काय डोळे झाकून गेलते का तेव्हा. मग आता त्याच्यानंतर गावाल्याचे 22 गावाचे आमचे क्रॉस कंप्लीट किशी झाल्या होत्या. त्याच्यानंतर आमच्या 22 मधले क्रॉस कंप्लीट झाल्यानंतर तर ते आमच्या सतीशला, आता त्यांनी खोट्या प्रकारांमध्ये सतीश तिथं नव्हता, त्या घराला त्याच्या कॅमेरे आहे होते. ज्या वेळेस झाकणे कट्ट मला ज्यावेळेस तपासणी करण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी जाळे सापडले, जे जाळ्याचा वापर हरण पकडण्यासाठी केला जातो असं देखील सांगितलं जातं की मांस देखील सापडलं हरणाचं. यात कितपत तथ्य आहे? नाही सर, हे जे हरणाचं मांस म्हणतात ते खोटं आहे. ते असे देव आहेत आणि ते म्हणतात 200 हरणं आहेत. 200 हरणं साहेब कुणाला कोंबडी मारता येत नाही, कोंबडी सुद्धा कोणा लवकर धरू शकत नाही. ते 200 हरणं धरू शकता आहे का सर? असं सत्य आहे का? आणि ते कुणाकडे पुरावा आहे का 200 हरणाचा? वनीकरणवाल्याकडे आहे का, गाववाल्याकडे आहे का, दशरथ वनव्याकडे आहे, माऊली शिरसट साहेब भाऊ त्या भावाकडे आहे का, ढाकणे भाऊकडे आहे का, ते भरत खरमाटे ते म्हणतात त्यांच्याकडे, दशरथ वनव्याकडे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? 2 वर्ष 200 हरणाचे काय पुरावे आहेत का त्यांच्याकडे? सतीच्या घराला तर कॅमेरे आहेत ना. ते म्हणतात कत्तलखाना आहे. मग कत्तलखान्याला कॅमेरे असतात का सर? मग त्याच्यामुळे आम्ही, त्यांनी वैद्याचे जाळे आणून सतीच्या घराला घरी टाकलेत आणि ते हेडोमध्ये दाखवतात का एवढा माल मुद्दा सतीच्या घरी सापडला. अहो सर, ते जे मांस आहे वाळलेलं ते आमच्या घरी, आमच्या तुळजापूरच्या देवीचं 8 दिवस झालं होतं, देवदेव झालेला होता आणि त्या देवाचं मांस वाळलेलं होतं. त्या दोरीवर जे मांस आहे
ते जर बोकडाचं आहे, जी त्या डब्यातली चरबी आहे ते रानडुकराची आहे. म्हणजे आम्ही आदिवासी समाजाचे आहेत म्हणून आम्ही ते डुकरं पकडतोच रानातले. तर सर ते सांगे असं ते तुम्हाला कोणी फसवण्याचा प्रयत्न करा, अडकवण्याचा प्रयत्न करते? नाही, आम्हाला फसवण्याला आहे नाही सर, राजकारणाचे आम्हाला बळी दिलेला आहे. कोणी दिला बळी? कोण आहे नेमकं ते? ते म्हणजे असे दशरथ वने, नवनाथ ढाकणे, माऊली शिरसट, म्हणजे ते कोण आहे? कोणाचे कार्यकर्ते? मुंडे साहेबाचे ते कार्यकर्ते आहेत. आणि ते हे सतीश भोसले जे आहेत तर ते म्हणतात, ते कार्यकर्ते नाही आहेत सुरेश धसाचे, पण ते म्हणतात की हे सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे, हे ते लोक म्हणतात. पण आम्ही भटक्या समाजाचे आदिवासीचे आहेत सर. जर एखाद्या नेत्याकडे गेलो तर ते कार्यकर्ते झाले का सर? हे असं नाही आहे. आणि असं त्यांच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत. आमच्या गरिबांनीच का भटक्या समाजाच्या लोकांनी, आदिवासी लोकांनी त्यांचं काय राहिलं का सर? हे असं तर तुम्ही यापूर्वी देखील बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं 5-6 दिवस. तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं अधिकाऱ्यांकडे? आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुमच्या नावावर जे 1-1 गुंठा जागा आहे, तुम्ही जी घेतलेली आहे विकत, त्या जागेवर तुम्ही घर आम्ही त्यांना बांधून देऊ. नाही, ते आता बांधून पण दिलेलेच नाही. ते आम्हाला डबल विचारायला पण नाही आले. तिथं म्हणले ते की तुमच्या जागेवर आम्ही बांधून देऊ. पण त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस झाला, आता 15 दिवस झाले आम्ही घरी येऊन बसलेलो आहेत सर. ते आम्ही रस्त्यावर आहेत. आता ते घर विचारलं नाही आले, कोणी बोलायला नाही आलं, म्हणून आम्ही मुंबईपर्यंत आलो. आम्हाला काहीतरी न्याय भेटो. आम्ही इतर ते रानामध्ये बसून बसून कवर बसणार आहेत. तर ते आम्ही जे रान पिरीत होतो, ते जे वनीकरांचे खात्याचे रान आहे फॉरेस्ट मधलं, ते रान तर आम्ही करीत होतात. मग आता 20-100 वर्षापासून त्यांचे डोळे गेलते का ते वनी खात्यावाल्या लोकांचे? आम्ही ते किती आज सकाळी आलो होतो अजित पवार राष्ट्रवादी जे उपमुख्यमंत्री त्यांच्या कार्यालयात गेले होते. कोण भेटलं का तुम्हाला त्यांच्या कार्यालयात? ते कोणचे तरी साहेब आम्हाला भेटलेत का? कोणचे साहेब होते? सुरेश चव्हाण साहेब भेटलेत. ते म्हणलेत की 3-4 वाजता साहेब येतात, तुम्ही त्यांना भेटा. नाहीतर आता तिथं मिटिंग दिवणीस साहेबाची, फडणवीस साहेबाची तिथं मिटिंग आहे, तुम्ही 5 मंत्रालयामध्ये तुम्ही तिथं जा. तर आम्ही इथं परिस्थिती सांगितली, आमचे सर कागदपत्र ते मॅडमला सांगितलं, आमचे जळून गेलेले आहेत मॅडम. त्या लोकांनी, गावाल्या लोकांनी, दशरथ वने, भरत खरमाटे, ते नवनाथ ढाकणे, माऊली शिरसट, हे लोकांनी आमचे कागदपत्र रातचे येऊन मारून आमच्या मुलींना जाळून टाकलेले आहे. सगळं आमचं घर कुटुंब जाळून टाकलेले. तुम्ही राहता कुठं आता? काय राहाय? तसंच राहतो सर, रानामध्ये तसंच राहतो, उघड्या वसऱ्यावरच राहतो. जिथं पाडलं घर तिथंच राहतो. आता सध्याला ते फोटो सुद्धा आमच्या सोबत आम्ही दादांना दाखवायला आणलेले आहेत. दिवणीस फडणवीसला साहेबाला बी आमची मदत आहे ना. मला एक तुम्ही सांगा ताई, मला एक असं म्हणायचंय की आता ज्या पद्धतीने सतीशने, खोकेने जे व्हिडिओ बनवले होते पैसे उडवताना, गाडीत खेळताना आणि ज्या मारहाणीचं ते व्हिडिओ का केले त्यांनी? का केले असं? म्हणजे तुमचं काही बोलणं झालं होतं कधी? अहो सर, ते व्हिडिओ कशामुळे केले होते? स्टार बनवायसाठी केले होते. थोडेच पैसे होते त्याचे स्टार बनवायमध्ये, असं केलं होतं. फक्त एन्जॉय करून म्हणून थोडे उडवले होते पैसे, तेवढं त्याच्यात काय. पण ज्या पद्धतीने त्यांनी ते व्हिडिओ बनवले, ते मारहाण केली, ती मारहाण योग्य होते का ती? अहो सर, ते मारहाण एखाद्याच्या बहिणीवर छेड झाले असन, हे झालं असन, तर त्यांना थोडं हाणलं होतं सर. ते बॅटीने हाणलं होतं तर थोडं हाणलं होतं त्यांना. माझ्या बहिणीवर छेडतो, तुमच्या काही बहिणी, माझ्या काही बहिणी, सगळ्यांच्या बहिणीच आहे ना, त्यांच्यावर तसं अन्याय करू नका. त्याच्यामुळे ते माऊली खेडकर त्यांनी बोलून घेतलं होतं आमच्या मालकाला. ते म्हणले असं असं झालं, ये भाऊ तू इथं माझी पत्नीला छेड करून राहिलेत, त्याच्यामुळे त्या माणसाला काहीतरी हे करा. तर आता तुमची काय अपेक्षा? आता तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भेट घेणार आहात, अजित पवारांची भेट घेणार आहात. तुम्हाला वाटतं न्याय मिळेल? मिळेल ना सर. आता सगळ्यांना मिळेल न्याय, आम्हाला कसं काय मिळायचं नाही? सगळ्यांनाच मिळेल. आता अजित पवारांची तुम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, ते तुम्हाला भेटले नाही. पण अजित पवार हे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे, तेव्हा तुम्ही त्यांना भेटणार आहात का आज? हो, आमच्या गावचे बीडचे पालकमंत्रीच आहेत, म्हणून आम्ही त्यांना भेटणारच आहोत. कारण की आम्हाला न्याय मिळेल ना. आता तिथं बीड जिल्ह्यामध्ये आम्ही तिथं बसलो तिथं काय आम्हाला न्याय भेटलेला नाही. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काही न्याय भेटलेला नाही. म्हणून आम्ही दादाला आणि दिवणीस फडणवीस साहेबाला निवेदन देऊन आम्ही त्यांना भेट घेणार आहोत. आम्हाला पास पण भेटलेला आहे. हे फोटो सुद्धा आम्ही त्यांना दाखवणार आहोत. आम्ही हे घर आमचे बघा, हे आम्ही असे बसलेलो आहोत त्या घरी आमच्या. उन्हामध्ये बसलेलो आहे. हे बघा सर, आम्ही असं बसलेलो आहोत. हे बघा, असे आहेत आम्ही आमच्या घरी. बरं, तुम्ही आता म्हणजे तुमची राहायची, खायची व्यवस्था काय? दररोज तुमचं उदरनिर्वाह कसा चालतो? म्हणजे काय करता तुम्ही दररोज? म्हणजे आता सर, आता ते जे कार्यकर्ते असे लोक आलेले होते का आम्हाला भेटण्याकरता, त्या लोकांनी आम्हाला खाया प्यायला आणून दिलेला आहे. जे लोक भेटायला घर पाडले, घर जाळले, तर जे लोक कार्यकर्ते जे आलेत आपले, खूप लोक आले होते मुंबईवरून पण सुद्धा, नेते, अधिकारी लोक,
असे ते लोखंडे साहेब, ते मिसाळ साहेब, खूप लोक आलेले आहेत असं आम्हाला. त्या लोकांनी आम्हाला खायला प्यायला आणून दिलेले, धान्य धुन्य किराणा वगैरे. तुम्हाला असं वाटतं का सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळेच तुमची अशी अवहेलना चालू आहे, तुमची अशी हाल चालू आहे? कोण करतंय वाटतं तुम्हाला? ते असं आता राजकारण म्हणून ते धनंजय मुंडे साहेबाचे कार्यकर्ते असल्यामुळे ते आम्हाला त्यांना राजीनामा झाल्या. त्यांच्या 3ऱ्या दिवसापासूनच आमच्या घराची छेड चाललेली आहे सर. हे आम्हाला नक्कीच हे आहे, विश्वास आहे. बरं, मग सुरेश धसांसाठी आता सुरेश धसांचे कार्यकर्ते होते भोसले तुमचे, सतीश उर्फ खोक्या, पण सुरेश धसांनी तुम्हाला काही मदत केली किंवा तुम्हाला का तुमच्या संदर्भात त्यांनी देखील हातवर करून दिले? नाही सर, आम्हाला काही मदत केली नाही, फक्त येऊन भेट घेऊन गेले. अजून पण आम्हाला काहीच मदत. म्हणजे तुम्हाला वारे सुरेश धसांनी पण सोडून दिले? आम्हाला सगळे वाऱ्यावरच आहेत सर. आम्ही असंच बसलेलो आहे तिथं. आम्ही त्याच्यामुळेच आम्ही दादाकडे आलेलो आहे भेटायला. मग दादा तुम्हाला न्याय देईल, तुम्हाला अशी अपेक्षा आहे? आता आम्हाला दादा न्याय देतील, दिवाळी साहेब आम्हाला न्याय देतील असं आम्हाला 100% आहेच सर. बरं, तुम्हाला तुमची आज जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जर भेट झाली नाही तर मग तुम्ही राहणार कुठं? मग काय निर्णय घेणार तुम्ही? थांबू आम्ही 2-4 दिवस थांबत, जवळ नाही थांबत तवर थांबणारच आहे आम्ही सर. दादा तवर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं मुंबईला रेल्वे स्टेशनला कुठेतरी आम्ही थांबणारच आहे सर. हो, आमची एवढीच विनंती आहे. पण आमचा न्याय भेटायलाच पाहिजे, कारण की आम्हाला खायला म्हणजे न्याय म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे? राहायला घर हवं काय नेमकं काय? घर पाहिजे ना सर. आम्हाला घर पण पाहिजे आणि आम्हाला न्याय पण पाहिजे, सत्य पण शासनाने करून दाखवायला पाहिजे. असं जे आरोपी ते आम्ही जे गुन्ह्यामध्ये ते आहेत ते पण आरोपी अटक करायलाच पाहिजे पोलीस लोकांनी. ते जे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदीप ढाकणे, राम ढाकणे, दशरथ वनवे इतके आरोपी आहेत. त्या पाटील साहेबांनी, ढोपटर साहेबांनी ते पण अटक करायलाच पाहिजे कायदे नियमाने. ते म्हणतात की असं आम्ही चौकशी करू. सतीशला काही चौकशी करून अटक केलेलं नाहीये त्या साहेबांनी. त्यांनी कॅमेरा नष्ट करण्यासाठी त्यांनी उलट सपोर्ट केलेला आहे ते दशरथ वनवेला. त्यांना सतीशने देखील चूक केली आहे, तुम्ही मान्य करता का? त्याने देखील आम्ही चूक केली सर, ते सजा भोगतात, आम्ही मान्य करतो. पण आम्हाला का सजा? आमच्या लेकराला 25 लेकर आहेत, 100 शेळी आहे आमच्याकडे. आमची शेळ्या सुद्धा मारून टाकल्या साऱ्या, धरून नेल्या त्या लोकांनी. ते आम्हाला का सजा सर? आम्ही ते न्याय मानासाठी आलेलो आहे सर. आम्हाला घर पाहिजे. म्हणजे सतीश सजा भोगतोय परंतु त्याच्या कुटुंबाने का म्हणजे हे दुःख सहन करा असं तुम्हाला म्हणे थोडं? हो सर, आता कवर दुःख सहन करा. आम्ही रानामध्ये मरण्यापेक्षा आम्ही इथं कुठं पण मेलेलं परवडणार. आता आम्ही दादाला पण तेच सांगणार आहे, दादा आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही कुठंतरी टाकी येऊन, आमच्या जवळ घरापाशी टाकी आहे, आम्ही तिथं लेकरं बाळा घेऊन जाऊन आम्ही उडी टाकून मरून जाणार आहे. आमचा एवढाच निर्णय आता. असं काही असं आहे बघा आमचा. विचार करू नका, तुम्हाला न्याय निश्चित मिळेल. न्याय देव तरी विश्वास ठेवा. खरं तर आपण या कुटुंबाची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी सतीशनी म्हणजे उर्फ खोक्याने चूक केली असेल त्याची शिक्षा त्याला न्यायालय देते, तो शिक्षा भोगतोय. मात्र आमचं जे कुटुंब आहे म्हणजे त्याची पत्नी असो, वहिनी असो, भाऊ जे आहे त्यांनी ही सजा का भोगावी, आम्हाला न्याय द्यावा. ज्या पद्धतीने सतीश भोसलेला चौकशी न करता त्याला अटक केली, त्याच जे दुसरं कुटुंब आहे ज्यांनी आरोप घेतले त्यांची देखील चौकशी करून त्यांना अटक करण्यात अशी मागणी त्यांनी केली. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री जे पालक जिल्ह्याचे म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे निश्चितच आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या जीवाचं बरे वाईट करणार, यात काडी मात्र शंका नसल्याची शंका देखील त्यांनी उपस्थित केली. त्यामुळे मायबाप सरकारने याची दखल घ्यावी आणि या वाऱ्यावर म्हणजे रस्त्यावरती ज्या कुटुंब राहतंय, दिवस काढतंय, त्यांची कुठेतरी हे सरकार योग्य पद्धतीने व्यवस्था करेल का हे देखील पाहावं लागणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.